कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एसटी आणि रेल्वे प्रवास म्हणजे एक संघर्षमय प्रवास ठरत आहे। एसटी बसेस जाणीवपूर्वक रद्द करून खाजगी बस व्यवसायाला फायद्याचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप सामान्य प्रवाशांच्याकडून होतोय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। सध्या एसटीची अवस्था इतकी वाईट झाली आहे की रात्रीच्या वेळेस बसेसची वेळापत्रके कोलमडली आहेत। नागरिक प्रवासासाठी बस स्टँडवर तासनतास वाट पाहतात, पण प्रवासी नाहीत हे कारण पुढे करत बसेस बंद ठेवण्यात येत आहेत। परिणामी महिलांना, लहान मुलांना आणि वृद्धांना खाजगी बसेसचा महागडा पर्याय निवडावा लागतो। सणासुदीला किंवा गर्दीच्या वेळी तर मुंबईहून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत। या उलट कोल्हापूरमधील मंत्री, आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आलिशान वाहने, रेल्वेचे फर्स्ट क्लास सुविधा किंवा विमान सेवा असतात। त्यामुळे सर्वसामान्यांच्या एसटी व रेल्वे प्रवासातील त्रास त्यांना जाणवणारच नाही। रेल्वे व्यवस्थेची अवस्था देखील चिंताजनक आहे। सह्याद्री एक्सप्रेस सारख्या गाड्या बंद झाल्याने नागरिकांसाठी रेल्वे प्रवासाचा पर्यायही संपुष्टात येतोय। अशा परिस्थितीत प्रवास सुखकर व्हावा या सरकारी घोषणांची थट्टा होत असल्याचा फटका नागरिकांना बसतोय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या या बिघडलेल्या स्थितीचा खेळखंडोबा का आणि कसा होत आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे। अन्यथा खाजगी बसवाल्यांचा हा बोलबाला लोकांच्या संतापाचा कारणीभूत ठरेल हे निश्चित। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।